स्वागत करतो आणि त्यांचं आभार सुद्धा मानतो। का तर हे आझाद मैदान सोपी गोष्ट नाही मित्रांनो। आझाद मैदानावर आंदोलन करणं आणि आझाद मैदानावर 22 किती आंदोलक आले तर किती गेलेत आम्ही इथं बसून बघितले। 22 दिवस आंदोलन आपलं टिकले, अजून 2 दिवस आपलं आंदोलन टिकू शकतं, पण आता इथे बसण्यात आता वाट बघण्यात अर्थ नाही, या मतापर्यंत आलेलो आहोत। शासन मनीषा कळते ना, शासनाची मनीषा प्रामाणिक नाही। या शासनाला आता योग्य प्रकारे जागा करण्याची वेळ आहे। नक्की त्यांना जागा करू आणि महाराष्ट्रातला बेरोजगारीचा कायमचा बिमोड करण्यासाठी आपण 100% प्रयत्न करून यशस्वी करू, हा माझा विश्वास आहे। म्हणून भावानो, नैराश्य मनात आणू नका, कोणी आत्महत्या करण्याचा विचार डोक्यात आणू नका। आत्मसमर्पण म्हणजे जीवाचं काही बरं वाईट करण्याच्या भानगडीत पडू नका। लढाईची तयारी ठेवा। बचेंगे तो तर आवाज उद्या, बचेंगे तो और भी लढेंगे। म्हणून ज्या ज्या लोकांनी 22 दिवस या आंदोलनाला सहकार्य केलं